श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज आहे गुरुवार म्हणजेच स्वामींचा वार। आज स्वामी आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश देणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यात आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी समर्थ म्हणतात, या जीवनात संकट येणं अपरिहार्य आहे, पण खरं धैर्य तेच जेव्हा माणूस त्या संकटांचा सामना करून त्यातून मार्ग काढतो। कितीही अडथळे आले तरीही प्रगतीची वाट शोधून काढणं हेच तुमचं कर्तव्य आहे। जेव्हा एखादा माणूस अंधारात हरवतो, त्यावेळी त्याला दिशा दाखवणारा प्रकाश मीच आहे। मला फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वास हवा आहे। आज मी तुम्हाला शिवाजीची गोष्ट सांगतो। हा शिवाजी माझ्या सेवेत आलेला एक साधा, सरळ माणूस होता। तो जीवनातल्या संकटांमुळे निराश झाला होता। त्याच्या आयुष्यात सगळीकडे अडचणी होत्या। संसार चालवणं कठीण झालं होतं, व्यवसाय बुडाला आणि मित्र परिवार सुद्धा त्याच्याकडून दूर गेली। अशा परिस्थितीत तो माझ्याकडे आला। शिवाजी म्हणाला, स्वामी, मी काहीच करू शकत नाही, सगळं संपलंय, माझं जीवन निरर्थक झालंय, तुम्हीच आता माझी दिशा ठरवा। स्वामी त्याला म्हणाले, शिवाजी, अडचणी या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत। जर तू संकटांपासून पळून गेलास तर तू कधीच शिकणार नाहीस। प्रत्येक संकट हा एक नवीन धडा आहे, एक नवीन संधी आहे काहीतरी शिकण्याची, वाढण्याची। मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचा विचार कर। स्वामी त्याला विचारतात, तू झाड पाहिलंस, जेव्हा वादळ येतं तेव्हा झाडं आपली मुळं घट्ट धरून ठेवतात, पानं उडून जातात, फांद्या तुटतात, पण ते अजूनही उभं राहतं। तुला असं बनायचं आहे का नाही? संकट आली तरी तुझं आत्मबल ठरावं, कधीही न डगमगणाऱ्या झाडासारखं। शिवाजी स्वामींना बोलतो, पण स्वामी, माझ्या अंगात आता ताकद उरलेली नाही, सगळं संपल्यासारखं वाटतंय। स्वामी म्हणतात, शिवाजी, तुझ्या आतली शक्ती तुला अजून कळलीच नाहीये। ज्यावेळी तू तुझ्या क्षमतांवर विश्वास ठेवशील, त्यावेळी या अडचणी तुच्छ वाटू लागतील। तूच ठरव, संकटांचा सामना करून नवा मार्ग काढायचा की हातावर हात ठेवून बसायचं। शिवाजी खूप विचारात पडला। शिवाजीने ठरवलं की आता हार मानायची नाही। संकट आली तेव्हा त्याने माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला। त्याने नव्या जोमानं कामाला सुरुवात केली। शिवाजीने मेहनत आणि धैर्याच्या जोरावर पुन्हा एकदा जीवनाला अर्थ दिला। संकट त्याच्यावर आली होती, पण त्याने ती दूर केली। त्याने शिकवलं की कुठलाही अडथळा कायमचा नसतो, तुमच्या श्रद्धेने आणि आत्मविश्वासानेच तुम्हाला मार्ग सापडतो। शिवाजी स्वामींकडे आला आणि म्हणाला, स्वामी, तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या शिकवणीनेच आज मी इथपर्यंत पोहोचलोय। संकट माझं आयुष्य संपवणार होती, पण तुमच्या प्रेरणेनं मला नवी दिशा मिळाली। स्वामी त्याला बोलतात, शिवाजी, मी फक्त दिशा दाखवली, मार्गावर चालायचं ठरवलं ते तूच, मी फक्त तुझ्या विश्वासाचा आधार होतो। संकट आली, त्यांना सामोरं जायचं धैर्य तूच मिळवलंस। आठव, संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि आत्मविश्वास असेल तर त्यावर मात करायला शिक। माझ्या बालकांनो, संकट तुम्हाला घाबरवायला येतात, पण ती तुम्हाला तोडायला नव्हे तर घडवायला येतात। विश्वास ठेवा, संकट जरी आली तरी मी तुमच्या सोबत आहे। तुमच्या श्रद्धेचा आणि मेहनतीचा मार्ग कधीच चुकीचा ठरणार नाही। पराभवातही विजयाचं बीज आहे, ते ओळखा आणि पुढे चालत राहा। श्री स्वामी समर्थ। अखंड मंगलमय। स्वामी समर्थांच्या या शिकवणीतून शिकावं की कोणत्याही संकटांपुढे नतमस्तक न होता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा। श्रद्धा, धैर्य आणि मेहनत यांचे एकत्रित परिश्रम म्हणजेच खरा विजय। तुमच्या जीवनात जर कधीही अडचणी आल्या तर या प्रेरणादायी गोष्टींचा विचार करा। स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि पुढे वाटचाल करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।